नमस्कार भावांनो, जय शिवराय. तर भावांनो, पावसाळा सुरू झालाय. मस्त असे पडदे पॅक करून घ्या, म्हणजे कस्टमर पण व्यवस्थित राहतील आणि पाणी जे आतमध्ये उडतंय ते पण मध्ये येणार नाही. मित्रांनो, पडदे व्यवस्थित करून घ्या आणि वायपर कोणाचं अटकत असलं तर ते पण व्यवस्थित करून घ्या. कारण की रात्रीच्या ना पुढून लाईटीचा फ्लॅश पडल्यानंतर काही समोरचा दिसत नाही. अंदाजे गाडी चालू नका मित्रांनो, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तर ठीक आहे, आज आपल्याला कसं कस्टमर भेटत आहेत, आज कसं ओला उबेर आपल्याला बिल देता येईल, तसंच ॲटो राईड ॲक्सेप्टर असेल किंवा कुकी राईड ॲक्सेप्टर असेल, अजून कुठले बरेच मार्केटमध्ये ॲक्सेप्टर आहेत. तर ते सर्व ओलाने अपडेट केलेलं आहे, सर्व बंद झालेले आहेत मित्रांनो. तर ठीक आहे, काही नवीन आणतंय का त्याच्यावरचं मी व्हिडिओ बनवेल. काही नवीन आलं तर चॅनलवर जाऊन, नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करायला नक्की विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे, आज उबेर तर एवढं बिल दिलं मित्रांनो, 398 रुपये दाखवले मला चिंचवडला 16 किलोमीटरला. 398 रुपये. पण दोनदा दाबली ऑर्डर झाली. कुणी फेक करतंय का काय माहिती, पण दोनदा वाढली. 2.6 ला कसं बिल देत आहे याचा उबेरवाला बघा. 74 रुपये. 900 मीटर आणायचं, 1.8 सोडायचे, 74 रुपये. 20 रुपये एक्स्ट्रा दिलेत मित्रांनो. बघा, वल्लभनगरहून बॅस स्टँडहून मित्रांनो ट्रिप आणली आपण, 258 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, 14 किलोमीटर होती. मस्त रिंग दिला. आणि मित्रांनो आता पाहूया, रावेत किवळेला आहे मी आता. रावेत किवळेला बुकिंग वाजते, पाहूया. 258 रुपये 3 वाढलेत मित्रांनो. आणि मोबाईलने आपल्याला 757 रुपये दिलेले आहे. बघा, ट्रिप आता कस्टमर कॅन्सल मारली तरी मला टायमिंग पडलाय. पॉज केलं त्यांनी माझी बुकिंग, आहे का. तरी पण विचार करा, म्हणजे कस्टमरने जरी कॅन्सल मारली तरी आपल्याला थांबवायला लागलंय. आता बघा, 10 मिनिट 30 मिनिट किती वेळ दाखवतोय पाहिलं ना. मलाच प्रॉब्लेम येतोय का तुम्हाला सर्वांना प्रॉब्लेम येतोय सांगा बरं. तर भावांनो, आता कस्टमरने कॅन्सल जरी मारले ना ओलाची, तरी पण मला टायमिंग पडायला लागलाय. मलाच हे प्रॉब्लेम आहे का तुम्हाला सर्वांना हाच प्रॉब्लेम आहे, कमेंट मध्ये सांगा बरं मित्रांनो. खूप परेशान झालोय ओलामुळे. मला असं वाटतं की ओला डायरेक्टली बंद करून टाकावा. आणि आता मी डाउनलोड केलं मित्रांनो भारत टॅक्सी ॲप. आणि पाहू आता भारत टॅक्सीला वाचते का बघू. रेट जर आपल्याला कुठल्याही कंपन्यांनी जर काही आपल्याला रेट बरोबर दिला तर मी कुठलं पण चालू करणार मित्रांनो. भारत टॅक्सी ॲप असो का ते इन ड्राईव्ह बी असो, बरोबर दिला त्यांनी रेट तर काहीच अडचण नाही. काय हे ओला दाखवता एक, देता एक, कॅन्सल मारले तिसऱ्यानी आणि आपल्याला करतोय ब्लॉक. अरे वा पट्ट्या मित्रांनो. आता भारत टॅक्सी ॲप घेतलंय आपण, त्याला सारखा मेसेज येतोय मला. बघा बरं, हफ्ते में 10 राइड पूरी करे और हॅम्पर जीते. आता 8 देत आहे का, मी काय चपात्या लाटीत बसू का आट्याच्या. काम करतोय बाबा, काहीतरी दुसरं दे. एखादा ऑइल डबा द्यावा, एखादं काहीतरी अजून स्टिपनी वगैरे द्यावा, काहीतरी दुसरं द्यावा. काय हे देत आहे 8. नो, ट्रिप वाढली होती आता आपल्याला 45 रुपयाची, नाही का. ट्रिप वाढली 45 रुपयाची. भारत टॅक्सी ॲप बघा, परत आली 45 रुपये ट्रिप. 800 मीटर घ्यायचंय, 700 मीटर सोडायचंय. भावनो, संध्याकाळचे वाढले 8:30 आणि आपण आलो आहोत मोशीत. पाहू शकता आजचा आपला बिझनेस कसा झालाय. फक्त उबेर नाही मित्रांनो, 1577 रुपये उबेरला झालेत मित्रांनो. तर भावनो, 1577 रुपये आपले उबेरला झालेले आहेत. आणि लक्षातच नाही माझ्या की काही जण कमेंट करतायत की दादा तू अमाऊंट दाखवत जाऊ नको, तू जो धंदा केलेला आहे तो दाखवू नको. यांनीच रिक्षावाल्यांची खरी वाट लागली. मला एक समजलं नाही की मी धंदा दाखवल्यामुळं मी बिझनेस किती कसा करावा, काय करावा, काय काय गोष्टी कराव्यात हे सांगितल्यामुळं काही काहीचा धंदा बसला आहे. तर मला कमेंट करून सांगा बरं, नेमकं असं झाल्याने मी धंदा सांगितल्याने कमी झाला का हेच कळत नाही. काळातून परमिट झालेलं, सरकार अजून परमिट चालू करेल माझ्या व्हिडिओमुळे, सांगता येत नाही मित्रांनो. चला, आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, ज्यांना चांगला वाटला त्यांनी एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा मित्रांनो. आणि चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. गुड नाईट.